ओम नमो आदेश. नमस्कार, मी अश्विनी म्हणजेच मावळ कन्या. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणार आहोत अष्टविनायकांपैकी असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे विघ्नहर गणपतीचे दर्शन घेण्याकरिता. व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तर मग. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाच्या चरणी वंदन करून आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अष्टविनायक हे महाराष्ट्रातल्या 8 प्राचीन आणि पवित्र गणपती मंदिरांचा समूह आहे. प्रत्येक मंदिराला गणपतीची वेगळी रूपे आणि असे काही खास संदर्भ आहेत ज्यामुळे ती तीर्थक्षेत्रे म्हणून ओळखली जातात. ओझरला जाण्यासाठी आम्ही सकाळी 7 वाजता निघालो. पुण्यापासून आम्ही प्रवास सुरू केला होता. काही वेळानंतर आम्ही नारायणगावमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो. नारायणगावमध्ये सुमारे 50 वर्ष जुने असलेले हॉटेल राजमहल आहे. इथे आम्ही नाश्ता केला. इथे उत्कृष्ट दर्जाचा नाश्ता आपल्याला मिळेल. ओझरला जाण्यासाठी पुणे ते ओझरचा मार्ग सोपा आहे. पुणे ते ओझर जवळजवळ सुमारे 90 किलोमीटर अंतरावर आहे. या प्रवासाला साधारणपणे 2 ते 2.5 तास लागतात. पुणे येथून बस, टॅक्सी किंवा वैयक्तिक वाहनाने ओझरला सहज पोहोचता येते. वाटेत आपल्याला कोकडी नदी बघायला मिळते. ओझरमधील विघ्नहर्ता मंदिर पुणे जिल्ह्यातील कोकडी नदीच्या काठी आहे, ज्याचे भव्य आणि सोन्याचा कळस असलेले मंदिर आहे. ओझर गावात प्रवेश करताच भव्य अशी कमान तुम्ही बघू शकता. इथून आत आल्यानंतर लगेचच आपल्याला मंदिर बघायला मिळेल. इथे गाडी पार्किंगसाठी उत्तम सुविधा आहे. 30 रुपये भरून आपण गाडी पार्क इथे करू शकतो. श्री विघ्नहर श्री क्षेत्र ओझर. गाडी पार्किंग केल्यानंतर जवळच इथे आम्हाला महादेवाचे छोटेसे मंदिर दिसले. इथे नंदी महाराज, शिवपिंड व गणपती बाप्पांची शेंदूर लेपित छोटी मूर्ती आहे. इथे आपण दर्शन घेऊन लगेचच जाऊयात विघ्नहर मंदिराकडे. मंदिरात जाण्याआधी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे श्री विघ्नहर गणपती बाप्पांची कथा. ओझरचा विघ्नेश्वर हा अष्टविनायकांपैकी 7वा गणपती आहे. हा विघ्नेश्वर गणपती संकटहर्ता मानला जातो. इथे एक विघ्नेश्वराबद्दल अशी एक कथा आहे, ती आपण ऐकूया. एकेकाळी विघ्नासूर नावाचा राक्षस होता. तो यज्ञांमध्ये विघ्न आणून त्रास देत होता. त्यामुळे गणरायाने विघ्नासुराबरोबर युद्ध करून त्या विघ्नासूर राक्षसाचा वध केला व भक्तांच्या सर्व अडचणी दूर केल्या. तेव्हा त्या विघ्नासुराने गणपती बाप्पांसमोर शरणागती पत्करली आणि पश्चाताप केला. नंतर विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की जेथे गणपतीची पूजा होईल तो राक्षस तिथे येणार नाही आणि त्याचे नाव गणपतीच्या नावासोबत घेतले जावे. तेव्हा गणरायाने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. त्यामुळे गणपती बाप्पांचे नाव विघ्नेश्वर किंवा विघ्नहर म्हणून ओळखले जाऊ लागले व तेथे ते वास्तव्य करू लागले. ओझरचा विघ्नेश्वर हा भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा आहे. श्री क्षेत्र ओझर येथे गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते. श्री क्षेत्र ओझर येथील विघ्नेश्वराचे मंदिर हे पेशवेकालीन आहे. या मंदिराची निर्मिती 1785 मध्ये झाली असून 18व्या शतकात बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिराचे स्थापत्य आणि त्यातील कोरीव कला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. तुम्हाला कधी विघ्नहराचे दर्शन घेण्याकरिता या मंदिरात यायचं असेल तर या ठिकाणी दर्शनाची वेळ सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंतची आहे. या वेळेतच तुम्ही इथे येऊ शकता. विघ्नेश्वराचे दर्शन घेण्याने भक्तांचे सर्व विघ्न दूर होतात, म्हणून त्याला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते. या मंदिरामध्ये 12ही महिने दर्शनासाठी भाविक येत असतात. आम्ही सकाळच्या वेळी आल्यामुळे गर्दी थोडी कमी होती, त्यामुळे आम्हाला दर्शन लवकरच मिळाले. या ठिकाणी मंदिरात व्हिडिओ घेण्यास परवानगी नसल्यामुळे मी व्हिडिओ घेऊ शकले नाही. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही बघितले मुंबईवरून काही लोकांचा ग्रुप बाप्पांच्या दर्शनाकरता आलेला होता. ते बाप्पांची मंदिराच्या सभामंडपात उभे राहून स्वतंत्र आरती करत होते. आम्हीही तिथे आरतीसाठी थांबलो.
ओझरच्या गणपतीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर ओझरपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या लेण्याद्रीच्या गिरिजात्मक गणपती बाप्पाचे दर्शन तुम्ही घेऊ शकता. तसेच ओझरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म ठिकाण म्हणजेच शिवनेरी किल्ल्याला देखील तुम्ही भेट देऊ शकता. असा वन डे ट्रिप प्लॅन तुम्ही करू शकता. मंदिराच्या ठिकाणी तुम्हाला समजा राहायचं असेल तर भक्तभवन इथे राहण्यासाठी उत्तम सोय आहे. इथे तुम्हाला 1000 ते 2000 मध्ये AC नॉन AC फॅमिली रूम मिळून जातील. या ठिकाणी तुमच्या माहितीकरिता सांगते, इथे महाप्रसाद देखील असतो. महाप्रसादाची वेळ सकाळी 10 ते 1, रात्री 7:30 ते 10:30 अशी आहे. इथे 40 रुपये भरून आपण महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. जसे की मी तुम्हाला सांगितले, विघ्नहर्ताचे मंदिर कुकडी नदीच्या काठी आहे. ती कुकडी नदी तुम्ही बघू शकता. इथे आल्यानंतर मनाला खूप शांतता भासत होती. इथे नदीच्या काठी बसण्याकरता बेंचेस देखील आहे. तिथे बसून तुम्ही छान असा निसर्गाचा आनंद घेऊ शकता. मंदिराच्या एंट्रीलाच असलेले छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या भक्ती आणि शक्तीचे संगम असलेले भव्य शिल्प मंदिराची अजूनच शोभा वाढवते.